सावध करता म्हणजे? सावध करतो म्हणजे सध्या तुमचा नवरा माझ्या घरी तिच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत असेल. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? सौम्या आपल्या मित्रांना घरी बोलवते आणि स्वतःच्याच मोबाईल फोनवर ना स्वतःच्या घरी फोन करते आणि मी ब्लँक कॉल दिलाय, मी फोन केला होता, मी तिला धमकवण्यासाठी फोन केला होता असं सांगून ज्या मित्रांकडनं सहानुभूती मिळवते. इनफॅक्ट मी तिला फोन करतच नाही. मला तर तिच्याकडनं डिवोर्स हवा आहे जो ती मला देत नाही. पण मग ती असं का करते? तुमच्यावरच्या रागामुळे की? नाही, तसं काहीच कारण नाही. तिला दरवर्षी नवीन मित्र बदलायला आवडतात. आणि हे सगळं तुम्ही शांतपणे पाहता? माझ्या हातात काही पर्यायच नाही. आतापर्यंतचे तिचे 7 मित्र मला माहिती आहेत. त्या सगळ्यांचे संसार सौम्यामुळे धुळीत मिळाले. पण प्रसादनी तर तुम्हाला तिला मारताना पाहिलं होतं. हो, खरंय. त्या दिवशी प्रसादला मी सौम्याबरोबर बघितलं. अजून एका सभ्य मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी तिला समजवायचा प्रयत्न करत होतो. समजवताना माझा तिच्यावरती हात सुद्धा उगारला गेला तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की तो कोण आहे, काय आहे. त्यानंतर काही दिवस मी त्याच्या मागावर होतो. मग मला कळलं की त्याचं नाव प्रसाद चोरगे आहे आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी इथे येऊन तुम्हाला समजवायला आलो. पण अशा बाईशी तुम्ही लग्न का केलं? किंवा तिने तरी तुमच्याशी लग्न का केलं? सौम्या ही श्रीमंत वडिलांची लाडवलेली मुलगी. तिचे वडील आणि मी एकत्र हॉटेलिंगच्या बिझनेसमध्ये होतो. त्यांची इच्छा होती की आमचं लग्न व्हावं. पण सौम्याला लग्नाचं बंधनच नको होतं. तिला दरवेळी नवीन मित्र आणि नवीन सोबत आवडते. पण तिच्या वडिलांनी प्रॉपर्टीतून बेदखल करण्याची तिला धमकी दिली. त्यामुळे ती स्वतःसारखी सरळ होऊन माझ्याशी लग्नाला तयार झाली. पण माझ्याशी ती कधी बायकोसारखी वागलीच नाही. शेवटी मरताना त्यांनी अशी विल तयार केली की जोपर्यंत आमचं लग्न टिकू नाही तोपर्यंत तिचा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा राहील. म्हणून काही झालं तरी तिला हे लग्न मोडू द्यायचं नाही. आई ग आई 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 ग अगं आई ग आई 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 आई. दमले मी. सिद्धिविनायकाच्या रांगेत उभं राहून ना फार कंबरड मोडलं माझं. अगं आई ग आई आई आई. पण दर्शन मात्र छान झाला याचाच काय तो आनंद आहे. आता याच्या पुढचं सगळं कार्य सुद्धा असंच सुरळीतपणे मस्त पार पडू दे म्हणजे झालं. अहो सदानंदराव बोला ना. हो काहीतरी असं काय करता हो? तेजसनं वृंदाची चौकशी केली आणि नंतर इंटरेस्ट नसल्यासारखा तिथून निघून गेला. हे मला खटकलं. तुमचं ना काहीतरी भलतच असतं. त्याला काहीतरी काम आठवलं असेल तातडीचं म्हणून गेला असेल तो. आजपर्यंत वृंदा जे काही म्हणत होती तेच खरं ठरत आलंय. म्हणूनच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकती. बघा सदानंदराव तर सगळं व्यवस्थित होतंय ना. तो उगाच तुम्ही मोडता घालू नका. उद्यापासून लग्नाची केवढी कामं करायची आहेत आपल्याला. हे असा काहीतरी भलता चालता विचार करण्यापेक्षा ना मला जरा कामात मदत करा. आपलं काहीतरी प्रसाद वाटून येते सगळ्यांना. वृंदा तू आत्ताच्या आत्ता प्रसादला फोन करून हे सगळं त्याच्या कानावर घाल. नाही भाऊजी, ह्या सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येणार. आणि मुळात प्रसाद जर सौम्याने जे सांगितलंय त्याच्याच आहारी गेला असेल तर मग आपल्याला पुराव्यासकट त्याला सगळं पटवून द्यावं लागेल. म्हणूनच तो आल्यावर त्याच्याशी बोलूनच ठरवीन की कसं डील करायचं. अरे हो, आज आमच्या फ्रंटवर सुद्धा बरंच काही घडलं बरं. काय सांगताय? जोशी गुरुजींनी सांगितलं की तेजस आणि प्राचीची पत्रिका जुळत नाहीये. खडाष्टक योग असल्यामुळे त्यांचं लग्न लावू नये. पण सासूबाईंनी गुरुजींना पैसे देऊन विकत घेतलं आणि पत्रिका जुळते असं सांगायला लावलं.
प्राचीला आई खरंच विहिरीत ढकलून द्यायला निघाली. मी आत्ताच्या आत्ता बाबांना जाऊन सांगते. हो मॅडम थांबा. काय ना आपण ग्रुप ऍक्टिव्हिटी करतो की नाही, मग एकाला लीडर मानलं ना आपण की तो सांगेल तसंच वागायचं असतं. मग तेच आपण लीडर झालो म्हणून काही करायला गेलो तर सगळ्या गोष्टींचा पचका होतो. आपल्या इथे लीडर कोण आहे आता? वृंदा. मग ती सांगेल तसंच आपण करायचं, ती ठरवेल तसंच आपण वागायचं. हो मलाही आई जे वागल्यात त्याचा खूप धक्का बसलाय, पण मला एक एक प्रकरण हातावेगळं करायचंय. आधी आपण सौम्याला मार्गी लावू आणि मग नंतर तेजसकडे पाहू. बघ वृंदा, तुला जसं वाटतंय तसं तू कर, त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. आणि आपण एक विचार करायला गेलो की सासूबाई त्याच्या पुढे 10 पावलं जाऊन विचार करतात. नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी एक एक प्रकरण हातावेगळं करते. प्राची, सुवर्णा, पंढरी, लक्ष्मीकांत, का वृंदा, का काय मेलत का काय सगळे? काय कुठे तडमड लावतात दोघं तुम्ही? तुमच्या खोलीत जाऊन आले मी. काही काम आहे का सासूबाई? केदार, सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे तो. अरे वा 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 वा, म्हणजे आता श्री सिद्धिविनायक सुद्धा या शुभ कार्याच्या पाठीशी आहे. तर हो तो आहे म्हणून त्याच्यावर सगळं सोडून मोकळा होऊ नकोस. अरे लग्न घर आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे, घाई आहे शिवाय. तेव्हा घराचं रंगकाम, रोषणाई, मंडप ही सगळी कामं तू आणि पंढरी तुम्ही दोघांनी मिळून करायची आहे. पै पाहुणा यांना काय लागेल काय नाही ते सगळं तू ग वृंदा, तू आणि तू सुवर्णे तुम्ही दोघांनी मिळून बघायचं आहे. हा आता राहिली खरेदी आणि पत्रिकेचं डिझाईन, हे सगळं मी आणि प्राची मिळून बघतो. या लग्नात कसलीही कसर राहता कामा नये. या लग्नाला कोणत्याही प्रकारचं नुकसान करायचा कोणीही प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. अजून काही? हे लग्न होणार म्हणजे होणार. उद्या ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरीही हे लग्न तो थांबवू शकणार नाही. हो सासूबाई, कशाला उगाच त्या ब्रह्मदेवाला मध्ये घेत आहे? आपण आपल्यातच हा प्रश्न सोडवून टाकूया ना. काय? अरे प्रसाद, प्रसाद आला आला आला, प्रसाद, प्रसाद द्या. जरा पाणी आण ना मला. हो बरं प्रसाद, मला सांग तुझी किती माणसं येणार रे लग्नासाठी? म्हणजे ह्याला बोलवायचं राहिलं त्याला नाही बोलवलं असं नको व्हायला. नंतर सांगतो. नंतर नको, आत्ताच्या आत्ताच सांग. नंतर सांगतो ना तुला. अरे नंतर नंतर काय करतो, सांग की पटकन. मला चहा टाक ना जरा. सांगणार आहे प्रसाद. अगं सांगितलं ना तुला नंतर सांगतो म्हणून, सारखं सारखं मागं काय लागलीस माझ्या? अरे कमाल करतो हा पोरगा. एवढं चिडण्यासारखं काय झालं त्याच्यात? काय नाही, लग्नानंतर आईची किंमत राहत नाही ना पोरांना, हेच खरंय. प्रसादला काय झालंय? चेहरा का पडलाय त्याचा एवढा? हा नक्की विजयचा फोन असणार आहे. तू गेल्यानंतर ना तो येईल आणि मला खूप मारेल. प्लीज प्रसाद, मला सोडून जाऊ नकोस. प्लीज मला सोडून जाऊ नकोस प्लीज. तू पोलीस कंप्लेंट करशील आणि निघून जाशील. पुढे काय? पुढे जे काय व्हायचं ते मला भोगावं लागणार आहे ना. तू सांग ना, तू बरोबर केलंस की चूक केलंस? प्रसाद घे, चहा घे, तुझी अस्वस्थता थोडी कमी होईल. वृंदा, जरा मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? सौम्याबद्दल. तू आधी चहा घे. हे बघ, चहा हे फक्त निमित्त होतं वृंदा, खरं तर मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचंय. बस. अरे प्रसाद, काय झालंय? मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली म्हणून सौम्या माझ्यावरती खूप चिडली होती. मग तिचा नवरा कसा तिला त्रास देतो हे मला ती सांगत होती.
वृंदा, खरं तर मी तिथून जाऊ नये अशी तिची अपेक्षा होती, पण मला पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि मला तिकडे जावं लागलं. मी तिकडे गेलो तर मला एक धक्कादायक माहिती कानावरती पडली. तिच्या घरचा फोन टॅप केला होता. वृंदा, तुला खोटं वाटेल, तिच्या घरच्या फोनवर येणारा नंबर हा तिचा स्वतःचा मोबाईल नंबर होता. म्हणजे माझं डोकंच बंद पडलं. मला हे खरंच वाटत नव्हतं. मी पुन्हा पुन्हा चेक केलं तेव्हा मला कळालं की त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे. मग एक जुने साहेब आले आणि त्यांनी सौम्याबद्दल फार विचित्र आणि वाईट माहिती दिली, या फोनपेक्षाही भयानक. प्रसाद, पण आपण ह्या सगळ्यात लक्ष घालायलाच हवंय का? आपली इच्छा जरी नसली तरी आपल्याला याच्यामध्ये लक्ष घालावंच लागणार वृंदा, कारण आपल्याला एकूणच कळून चुकलेलं आहे की सौम्या फार महाभयानक आणि चालूबाई आहे. म्हणजे तिने स्वतःच्या मोबाईलवरून स्वतःच्या घरी मला थांबवण्यासाठी फोन केला. माझा विश्वासच बसत नाही. पण माझा विश्वास बसतोय प्रसाद, आणि हे सगळं खरं आहे ह्या गोष्टीची खात्री देखील पटली. हो, असं अविश्वासाने बघू नकोस. सौम्याचा नवरा विजय आपल्या घरी आला होता तिच्या 8व्या मित्राचा संसार वाचवण्यासाठी. प्रसाद, आज तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. तुझ्या बायकोचं नाक खेचलं जाणार. मी तुला आज बोलवणार आणि एवढी भयानक निघाली ही सौम्या. स्वतःचा संसार होत नाही म्हणून दुसऱ्याचा येऊ द्यायचा नाही. प्रसाद, आपला संसार आपल्या हातात असतो आणि ती चांगली नाहीये हे कळलं म्हणून. पण कळलं नसतं किंवा ती खरंच चांगली असती तर तू आपला संसार मोडला असतास ना. वृंदा, मला माफ कर. मी खूप चुकीचं वागलोय तुझ्याशी. प्रसाद, माफी मागायची काही गरजच नाहीये. आणि इतक्या वेळा तू तिच्याकडे जाऊनही तुझी मर्यादा सोडलेली नाहीयेस ह्याची मला पूर्ण खात्री आहे. सौम्याचा फोन. उचल उचल. मी एक काम करतो, स्पीकर फोनवर टाकतो. हॅलो प्रसाद, विजयचा फोन आला होता. तो मला मारायला येतोय घरी. तू प्लीज काही पण कर आणि लवकर ये. मला वाचव प्लीज, नाहीतर तो मला मारून टाकेल. सांग, येतोयस म्हणून. मी कशाला जाऊ? ठीक आहे सौम्या, मी तुझ्या घरी येतो. प्लीज प्रसाद, लवकर ये. ठीक आहे. ओके. वृंदा, तू मला कशाला जायला सांगतेस तिच्याकडे? प्रसाद, तू एकट्याने नाही, आपण जायचंय. हो, कुठलीही गोष्ट अर्धवट सोडायची नाही प्रसाद. हॅलो विजय.
पुरुषाला जाळ्यात फासलं आणि तो फसला नाही असं कधी झालंच नाही. आणि यापुढे असं कधी होणारही नाही. प्रसाद किती मूर्ख आहे ना, प्रेमात गुरफटलेला आहे. आता तो फक्त माझा आहे. एकदा का त्याचं वाटोळं झालं की त्याला साधं कुत्रही विचारणार नाही. मी फक्त नावापुरती सौम्या नाहीये. माझं सौंदर्य आणि बुद्धिमत्ता त्याला शोभतं. म्हणून तर आजवर एवढी माणसं फसली. आणि प्रसाद आठवा पुरुष मूर्ख बनलेला.